जय भीम, जय लवजी. मी केशव शेकापूरकर आपल्यासमोर एक महत्त्वाच्या विषयावर मत नोंदवण्यासाठी मी आलेलो आहे. मागे 2 मार्च 2022 रोजी लातूर येथे अखिल भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये एक निवेदन केलं त्यांच्या समाजाला की महार समाजाने येत्या जनगणनेत आपल्या जातीची नोंद करू नये, तर केवळ धर्माची नोंद करावी, जातीचा उल्लेख करू नये. तर ही बाब खूप महत्त्वाची आहे. आणि ही जी बाब आहे, ही बाब केवळ काय एका जातीपुरती मर्यादित नाही, तर त्याचा परिणाम जो आहे तो इतर जातीवर होणार आहे. त्यामुळे याची चर्चा होणं गरजेचं आहे. आपण जर मागेही बघितलं तर 1961 ते 1991 दरम्यान या कालावधीमध्ये अशीच बाब झालेली आहे की महार समाजाने, बहुतांश महार बांधवांनी जनगणनेमध्ये केवळ जनगणनेपुरती आपली जात जी आहे ती सांगितलेली नाही. आणि जनगणनेमध्ये या कालावधीमध्ये मागच्या बौद्ध धर्माची नोंद केल्यामुळे हे अनुसूचित जातीमध्ये यांना गृहीत धरलं नव्हतं. आणि अनुसूचित जातीमध्ये गृहीत न धरल्यामुळे, त्यांची बौद्ध म्हणून नोंद केल्यामुळं अनुसूचित जातीच्या बाहेर हे लोक ठेवले गेले बौद्ध धर्मामध्ये. आणि त्यामुळे काय झालं की अनुसूचित जातीची जी लोकसंख्या आहे ती कमी झालेली दिसून येते. 1961 ते 91च्या दरम्यान जर आपण बघितली तर अनुसूचित जातीची महाराष्ट्रामधील लोकसंख्या जी 13% राहायला पाहिजे म्हणजे रेकॉर्डवर, तर ती 6 ते 7% दरम्यान 1961 ते 1991 दरम्यान राहिलेली आहे. म्हणजे होतंय काय की तुमची जी लोकसंख्या जी आहे ती जनगणनेनुसार कमी आल्यामुळे तुमचे जे काही वेगवेगळे लाभ आहेत लोकसंख्येनुसार, रिझर्वेशनचा लाभ असेल किंवा बजेटरी प्रोव्हिजन जे आहे ती लोकसंख्येनुसार त्या प्रमाणात ठरवलं जातं. मग याचा परिणाम काय झाला 1961 ते 91पर्यंत की तुमची जी लोकसंख्या म्हणजे अनुसूचित जातीची जी लोकसंख्या आहे ती 6 ते 7% राहिल्यामुळं बजेटरी प्रोव्हिजनसुद्धा कमी झालं. आणि इवन जे पॉलिटिकल रिझर्वेशन होतं, जसं अनुसूचित जातीसाठी 1961ला जी 33 जागा होत्या, त्यानंतर जेव्हा ह्या बांधवांनी अनुसूचित जातीमध्ये म्हणजे जनगणनेमध्ये नोंद करताना केवळ बौद्ध सांगितल्यामुळं ह्यांची लोकसंख्या कमी झाली रेकॉर्डवरून. आणि त्यामुळं 33 असणारी विधानसभेच्या ज्या जागा आहेत त्या 15वर आल्या. आणि ही परिस्थिती जवळजवळ आपण बघतोय 2001पर्यंत अशी परिस्थिती राहिलेली आहे. आणि नंतर 1991मध्ये व्ही.पी. सिंगांनी नवबौद्धांना जेव्हा अनुसूचित जातीमध्ये ट्रीट करण्याचा जो कायदा केला, त्यानंतर मग ही जी बौद्ध सांगणारी मंडळी जी बाहेर राहायची त्यांना अनुसूचित जातीच्या संख्येमध्ये घेतल्यामुळं मग नंतर तेव्हापासून ती लोकसंख्या जी आहे ती 10-11% ती आलेली दिसून येते. आणि नंतर 2001 नंतर मग परत विधानसभेच्या जागा आणि लोकसभेच्या जागा वाढवलेल्या आहेत. जे 15ची जागा होत्या विधानसभेला, ह्या लोकसंख्या कमी झाल्यामुळं रेकॉर्डवर, फक्त प्रत्यक्षात तर आहेच परंतु रेकॉर्डवर कमी झाल्यामुळे जी काही 15 झालेली विधानसभेच्या जागा आहेत त्यानंतर 29 झालेल्या होत्या 2001 नंतर. आणि लोकसभेच्याही जागा जे 3 झाल्या होत्या ते नंतर आपल्याला 5 झालेल्या दिसून येतात. मग ही परिस्थिती मागे झाली होती त्याची पुनरावृत्ती अजून होण्याची शक्यता आहे. कारण आपण पाहतोय की यापुढे जर आपण अजूनही केवळ धर्माची नोंद केली तर काय होणार आहे की अनुसूचित जातीची जी लोकसंख्या आहे ती कमी दिसणार आहे. कारण केवळ बौद्ध म्हटलं तर ती अनुसूचित जातीमध्ये गृहीत धरल्या जाणार नाही. पण तुम्ही जर महार किंवा मातंग, आपली जात आणि धर्म बौद्ध किंवा धर्म हिंदू किंवा जात आणि शीख असं जर सांगितलं तर या 3 धर्मापुरतीच ती जात जी आहे SCमध्ये गृहीत धरल्या जाते.
परंतु केवळ जर बौद्ध सांगितलं तर त्यांना एस सीमध्ये गणल्या जाणार नाही आणि ह्याचा धोका फार होणार आहे. जर जे कोणी बांधव समजा केवळ बौद्ध सांगतील ते अर्थातच एस सीच्या बाहेर जाणार आणि त्यामुळे एस सीची लोकसंख्या कमी होणार. आणि ज्याप्रमाणे राजरत्न साहेब जसं सांगतात की महार समाजाने आपली जात सांगू नये, केवळ बौद्ध सांगावे. आणि जर असं प्रत्यक्षात जर घडलं तर निश्चितपणे अनुसूचित जातीची संख्या परत कमी दिसणार आहे. आणि त्याचा मागे जसा परिणाम झाला, जसं बजेटरी प्रोव्हिजन कमी झालं, जसं राजकीय आरक्षण कमी झालं, त्या पद्धतीनं सुद्धा मग भविष्यामध्ये जेव्हा रेकॉर्डवर लोकसंख्या कमी दिसेल तेव्हा परत जे काही आता आरक्षण आहे किंवा जे काही लाभ आहेत ते परत कमी होणार आहेत. आणि जरी कमी झाले तरी पण हिस्सेदार जे कोण राहणार आहेत ते सुद्धा हे बांधव राहणारच आहेत. म्हणजे समजा अनुसूचित जातीची लोकसंख्या ह्यांनी केवळ बौद्ध सांगितल्यामुळे जर परत 7-8% जर आली तर काय होणार, ह्या 7-8% सुद्धा हेच बौद्ध समाज किंवा महार बांधव जे आहेत ते परत लाभ घेण्यासाठी ते प्रयत्न करणार किंवा घेणारच. कारण त्यांच्याकडे जे आहे ते जातीचं प्रमाणपत्र असणार आहे. प्रत्येक बौद्ध किंवा महार समाजाचा जो काही बांधव आहे त्याच्याकडे हे जातीचं प्रमाण असतंच. मग एकतर ते प्रमाणपत्र जात महार धर्म बौद्ध असेल किंवा जात महार असेल किंवा जात धर्म हिंदू असेल. आणि आता 1991 नंतर जरी जात महार दाखवली आणि धर्म बौद्ध जरी सांगितला तरी दे आर ट्रीटेड ॲज एस सी. त्यामुळे भविष्यामध्ये हे जे आहेत हे याच म्हणजे लोकसंख्या कमी झाल्यानंतर रेकॉर्डवर आणि ही लोकसंख्या कमी झाल्यानंतर हेच बांधव जे आहेत ते याच 7-8% सुद्धा ते स्पर्धा करू शकतात. आणि म्हणून हा फार मोठा धोका आहे. ही धोक्याची आपण चर्चा केली पाहिजे आणि त्यानंतर डिसिजन घेतलं पाहिजे असं माझं मत आहे. कारण का तर आपला जे काही बाकीचे वंचित जाती आहेत त्या इतर जे वंचित जाती आहेत समजा जे मातंग असेल, भंगी असेल, होलार, ह्या ज्या खऱ्या वंचित जाती आहेत ह्या अजून लाभापासून दूर जाणार आहेत. कारण एकतर बजेटरी प्रोव्हिजन किंवा आरक्षण किंवा हे जे बाबी आहेत हे अगोदरच कमी होणार आणि त्यानंतर ह्यांचंही त्यामध्ये हिस्सा ते घेत राहणार आहेत. त्यामुळे हा फार मोठा धोका या वंचित जातींच्याही जे काही त्यांना लाभ मिळतात त्या लाभांसाठी हा मोठा धोका आहे. आणि याची थोडीशी चर्चा होऊन योग्य काय आहे ते योग्य पद्धतीनं निर्णय घेणं आवश्यक आहे. आणि आताची परिस्थिती अशी आहे की 2011च्या जनगणनेमध्ये जर आपण बघितलं तर 15 लाख लोकसंख्या अशी आहे की त्या लोकांनी केवळ बौद्ध सांगितलेलं आहे. आता ही जी बौद्ध सांगितलेली महाराष्ट्रातली लोकसंख्या जी काही लोक आहेत ती अर्थातच जास्तीत जास्त महार समाजाची आहेत, त्यानंतर मातंगी असतील किंवा चांभारही असतील. परंतु या लोकांनी केवळ धर्म बौद्ध सांगितल्यामुळे त्यांना एस सी धरलेलं नाही. ते अदर दॅन एस सी म्हणून बौद्ध म्हणून आहेत. आणि तीच 15 लाखाची जी आहे ती लोकसंख्या एस सीमधली कमी झालेली आहे. एस सीची जी लोकसंख्या 13% असायला पाहिजे ती 2011नुसार केवळ 11% आहे. का आहे तर या 15 लाख लोकांनी आपली जात न सांगता केवळ धर्म सांगितल्यामुळे ती एस सीच्या बाहेर गेलेली आहे. आणि म्हणून एस सीची लोकसंख्या जी 2% आहे 15 लाख ती बाहेरच राहिली. आणि मग रेकॉर्डवर काय आली तर केवळ 11% लोकसंख्या आहे. आणि मग ह्या 11% लोकसंख्येनुसारच हे आता प्रोव्हिजन जे आहे बजेटरी प्रोव्हिजन किंवा राजकीय आरक्षण जे आहे ते आहे. आणि म्हणून ऑलरेडी 2%चा लॉस जो आहे तो एस सीला झालेला आहे. आणि ह्या लॉसचा जो परिणाम आहे तो सगळ्या जातीवर होतो. आणि म्हणून राजरत्न आंबेडकर साहेब जे म्हणतात त्यांनी जे काही व्यक्त केलेलं मत आहे किंवा त्यांनी जे अपील केलं आहे त्या अपिलाबाबत केवळ बौद्ध समाजानेच नाही तर सर्व समाजाने सर्वसमावेशक असा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा असं मला वाटतं. आणि आपण सर्वांनी सुद्धा या विषयाकडं जरा गांभीर्याने बघून
म्हणजे या विषयाकडे गांभीर्याने बघून आपण सर्वांनी त्याबाबत थोडं दक्ष राहणं गरजेचं आहे. धन्यवाद.